सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी दुपारचे 2 वाजलेत. आम्हाला जायचं आहे नगरमध्ये, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे आता नगरला. थोडी खरेदी करायची आहे. गाडी होती म्हणून आलते, परत काढली काय गाडी? गेले पुढे गेले काय? जाऊ का? दरवाजा लावा, तिकडचं लावलं किचनचा. हा पॅक लावा, अभ्यास करीत बसा. काय आयुषला अभ्यास करायला सांगितलंय. थंडी परवडती की नाही? किती ऊन लागायला लागलं बघा लगेच. थंडी नाही, लई थंडी असल्यावर परवडत नाही. आपण ती आता रात्रीचं जर हा वार आहे रविवार, आणि रविवारच्या दिवशी आम्ही चाललोय नगरमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला 2-3 दिवसाचा येत आहे, कारण घरगुती अडचणींमुळे मला शूट घ्यायला जास्त काही जमलेलं नाही. त्यामुळे हा ब्लॉग मी 2-3 दिवसाचा तुम्हाला पाठवत आहे. तर आज आहे रविवार आणि आम्ही आलोय नगरमध्ये. तर पहा, आता इथं कोहिनूरमध्ये आम्ही वळालो होतो. कोहिनूरमध्ये यांना 2 ड्रेस घेतले आणि घरून पण 2 ड्रेस चांगले होते, ते नेले होते आणि ते शिवण्यासाठी आम्ही कोहिनूरमध्ये टाकले. त्यानंतर दीदी पण आली होती, दीदीला घेतलं आणि डीमार्टमध्ये गेलो. डीमार्टमधली आम्ही पाहिजे ती खरेदी केली, दीदीला घरी नेऊन सोडलं आणि त्यानंतर परत मग आम्ही घरी निघालो. नगरमध्ये जास्त काही काम नव्हतं, फक्त ड्रेस शिवायला टाकायचे होते यांचे आणि डीमार्टमधून थोडंसं सामान आणायचं होतं. बस थोडंसंच काम होतं, परंतु जायला उशीर झाल्यामुळे यायला पण आम्हाला अंधार पडला होता. आल्यानंतर मला स्वयंपाक वगैरे करायचा होता, त्यामुळे पुढचं शूट काही घेतलं नाही. आणि हा दिवस आहे दुसरा, म्हणजेच आज होती रथ सप्तमी. तर आता इथं दिवस उगवला होता आणि सूर्य पण वरती थोडासा आलेला होता, त्यामुळे सूर्याला अर्घ्य द्यायचं काम चालू होतं. कारण आज सूर्याला नमस्कार करून आपण अर्घ्य द्यायचं, म्हणजे सूर्य आपल्याला प्रसन्न होतो. सूर्य ही अशी एक देवता आहे, ती आपल्या डोळ्यांना दिसते, जाणवते आणि आपण त्याला पाहू शकतो. तसं पाहिलं तर सूर्यदेवाला आपण रोजच अर्घ्य दिलं पाहिजे, म्हणजे आपला गुरु प्रबळ होत असतो. त्यासाठी सूर्याला रोज अर्घ्य दिलं तर अतिशय चांगलं. परंतु काही आपण नुसतंच म्हणत असतो की आम्हाला वेळ नाही, पण हे अर्घ्य देण्यासाठी जास्तीत जास्त 20 ते 25 सेकंद लागतात. एवढा सेकंद आपल्याला वेळ नसतो, परंतु हा 20 ते 25 सेकंदाचा वेळ सर्वांनी काढला पाहिजे आणि रोज सूर्यदेवाला नमस्कार करून अर्घ्य दिलं पाहिजे. हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा केली पाहिजे. पाहता सकाळ सकाळ उठल्या माझ्या घरातले कामं पण चालू होते. देवपूजा माझी झाली होती, परंतु सूर्यदेव वरती आल्यामुळे आज म्हणलं पहिलं अर्घ्य देऊन घ्यावं. तर पहा, आता ही आहे माझी रथ सप्तमीची देवपूजा. माझी देवपूजा ही सकाळ सकाळ झाली होती आणि त्यानंतर मला दूध वगैरे उतू घालायचं होतं. बाकीचं सगळं काम माझं आवरलेलं होतं आणि त्यानंतर उमराले पण, उमऱ्याची पूजा, तुळशीची पूजा, असं माझं सर्व काही उरकलेलं होतं. आता माझं फक्त राहिली होती सूर्यदेवाची पूजा आणि दूध उतू घालणे. मला दूध वगैरे उतू घालायचं होतं, तो पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता, परंतु अचानक साहेबांची चुलती वारल्याचा फोन आला आणि त्यानंतर मग आमचं सगळंच कॅन्सल झालं. आणि त्या दिवशी दिवसभरात मला कसलंच काही शूट घेता आलं नाही, कारण गावाकडं गेलो, मयत वगैरे सगळं काही केलं आणि त्यानंतर संध्याकाळी घरी यायला उशीर झाला. आता हा दिवस आहे 3रा. तर आज मला देवपूजा वगैरे सर्व काहीच नव्हतं, कारण सुतक असल्यामुळे आपल्या देवपूजा वगैरे काहीच करत नाहीत. तर मग मी काय केलं होतं, गहू थोडेसे खराब व्हायला लागले होते, त्यामुळे ते चाळले आणि वरती स्लॅपवर आणून टाकले होते. आणि त्यानंतर मग आता म्हटले ह्या कोंड्या वगैरे सगळे व्यवस्थित झाडलोट करून व्यवस्थित लावून घ्याव्यात. त्यानंतर मग आम्ही हे काय केलं, स्लॅब सगळं स्वच्छ असं झाडून घ्यायचं ठरवलं. आता इथे सगळा कचरा एका गोणीत आम्ही सगळा भरून घेत होतो. मी झाडून घेत होते, आयुष आणि बबलू भरून घेत होते. हा कचरा म्हणजे मी काय केलं होतं
कांदे वगैरे वरती आणून टाकले होते, कारण लाल जे कांदे असतात ते लवकर खराब होत असतात आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे कांदे मी थोडे वरती आणून वाळायला टाकलेले होते, परंतु ते वाळायला टाकले तरी सडतच होते, त्यामुळे मी त्यांना काही घरात घेतलंच नाही, तसेच वरती ठेवले आणि जसे लागतील तसे वापरले. परंतु जे खराब झाले त्यांना आता भरून एका गोण्यामध्ये मी घालून घेतलं आणि ते काही खायजोगे पण राहिले नाहीत, त्यामुळे आता भरून म्हटलं फेकूनच द्यावेत. तर पहा आता सुंदर असं संध्याकाळचं वातावरण आहे. संध्याकाळी जवळजवळ 5-5:30 वाजले होते त्यावेळेचं हे वातावरण आहे. पहा आता सगळीकडचं स्वच्छ असं झाडून घेतलं, कचरा भरून घेतला सगळा आणि त्यानंतर मग बबलून आयुष कुंड्या लावून घेत होते, कारण आता ऊन पण भरपूर वाढत चालले ना, म्हणून म्हटलं थोड्याशा कुंड्या आपल्या सावलीला ठेवाव्यात, म्हणजे झाडं आपले फुलझाडं चांगले राहतील. वांगे, टोमॅटो, मिरची अशी लावलेली आहे आणि बाकी सगळी फुलांची झाडं आहेत. थोडी सावली असली म्हणजे त्यांना पण जास्त उन्हाचा चटका बसणार नाही, म्हणून सगळे झाडं म्हणलं एका सावलीला लावून घ्यावेत. आणि इथं सगळं चांगलं झाडून घेऊन परत उद्याच्याला गहू पण टाकायचे आहेत. गव्हाला कडक ऊन दिलं म्हणजे गहू पण खराब आपला होत नाही. आणि गहू माझा जुनाच आहे, अजून नवीन यायचा आहे. पहा असा गहू मी उन्हात पांगून दिलाय. पहा इथे बबलू बसलाय, दिवसभर काम करून खूप दमला होता आज तो, मग आता जरा गप्पा मारत होता बसूनच. देवपूजा किंवा देवाची सेवा वगैरे काही करायचं नाही म्हटलं की मला तर करमतच नाही, परंतु आता विलाज नव्हता म्हणून आता ही बाकीची कामं मी करायला लागलेली होते. कारण देवपूजा केली की आपलं मन कसं अगदी प्रसन्न होत असतं, त्यामुळे आपल्याला कोणतंही काम करण्यास उत्साह राहतो. आणि आपल्याला काही असलं, सुतक असो किंवा काही पण असो, काम मात्र जास्तच वाढलं जातं. तर पहा आता यांच्या सगळ्या कुंड्या लावून घेतल्या मुलांनी, त्यानंतर म्हणलं आता ह्या खत घालून घ्यावा झाडांना. हे खत मी बाजारातून आणलं होतं, त्यांनी अगदी 1-1 चमचाच खत टाकायला सांगितलेलं होतं फुलझाडांना, फळझाडांना, आणि मी पण तसंच मग थोडं थोडं खरं करूनच त्या सगळ्या झाडांना थोडं थोडं खत घालून घेतले. साईडने थोडंसं खुरप्याने उकरलं आणि साईडने थोडं थोडं खत घालून घेतलं. तर पहा आता अशा पद्धतीने माझा 3 दिवसाचा ब्लॉग तुम्हाला एकत्र येत आहे, कारण घरगुती अडचणींमुळे मला ब्लॉग काही करता आलेला नाही, परंतु पुढचा ब्लॉग मी चांगला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पहा अशा पद्धतीने मी सगळ्या झाडांना खत घालून घेतलं आणि त्यानंतर मग मी खत घातलं आणि बबलूने सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं. इथे आम्हाला अजून पण कोंड्या आणायच्यात आणि अजून पण भरपूर सारे झाडं लावायचेत, परंतु आता ऊन वाढत चाललंय. आता पाहूया, पुढं पाऊस पडल्यानंतरच मी परत एकदा झाडं लावीन. कारण कसं पानकळ्यात नवीन झाड लावलं की ते लगेच रोपतं आणि फुटतं. कसा वाटला आजचा तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.